ज्याने शेवटच्या क्षणीही स्वामींवर विश्वास ठेवला आणि अशक्यही शक्य झालं. ही आहे स्वामी समर्थांची एक प्रेरणादायी कथा. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या असतील, कितीही लोकांनी तुमची साथ सोडली असेल, पण जर स्वामी समर्थांवर तुमचा अढळ विश्वास असेल, तर एका क्षणात परिस्थिती बदलू शकते. आजची ही कथा आहे अशा एका व्यक्तीची, जी पूर्णपणे हतबल झाली होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती, नातेवाईकांनी साथ सोडली होती आणि जीवन संपल्यासारखं वाटत होतं. पण शेवटच्या क्षणी घडलेली एक घटना, ती संपूर्ण आयुष्य बदलून गेली. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आजचा संदेश तुमच्यासाठीच असेल. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात अनिल नावाचा एक प्रामाणिक आणि कष्टाळू युवक राहत होता. त्याचं छोटंसं कुटुंब होतं. आई वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा. आयुष्य साधं होतं, पण समाधानाचं होतं. एक दिवस अचानक त्याची नोकरी गेली. त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण कुठेच यश मिळालं नाही. घरातील बचत संपली, कर्ज वाढू लागलं, रोजच्या खर्चासाठीही पैसे उरले नाहीत. अनेक लोकांनी त्याला टोमणे मारायला सुरुवात केली. तुझ्याने काही होणार नाही, तुझं नशीबच खराब आहे, तुझं देवावर विश्वास ठेवून पोट भरणार नाही, हे शब्द त्याच्या मनाला सतत टोचत होते. तो दिवसेंदिवस खचत चालला होता. एका दिवशी तो पूर्ण निराश होऊन गावाबाहेर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात शांत वातावरण होतं. त्याने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे काहीच उरलं नाही, माझ्या हातात काहीच नाही. जर तुम्हीच साथ सोडली आणि दिली नाही, तर माझं सर्व संपेल. तेवढ्यात मंदिरातील एक वृद्ध सेवेकरी त्यांच्या जवळ आला. त्याने अनिलच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला, बाळा, संकट संपण्याआधी विश्वास दृढ व्हावा लागतो. रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हा जप कर, बाकी सर्व त्यांच्यावर सोड. अनिलने त्या दिवसापासून कोणतीही अपेक्षा न ठेवता दररोज स्वामींचा नामजप सुरू केला. सकाळी आणि रात्री तो मनापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू लागला. काही दिवस काहीच बदल दिसला नाही, पण त्याने विश्वास सोडला नाही. एक सकाळी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. अनिल, आमच्या कंपनीत तुझ्या अनुभवाचा माणूस हवा आहे, उद्या मुलाखतीला ये. अनिल मुलाखतीला गेला. सर्व काही छान झालं, पण शेवटी कंपनीने सांगितलं की 2 दिवसांनी निर्णय कळवू. ते 2 दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते. तरीही त्याने चिंता न करता स्वामींचं नाव घेत राहिला. 2 दिवसांनी त्याला नोकरी मिळाल्याचा फोन आला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पगारही आधीपेक्षा चांगला होता. कर्ज हळूहळू फेडलं जाऊ लागलं. घरातील वातावरण पुन्हा आनंदी झालं. पण कथा इथेच संपत नाही. काही महिन्यांनी त्याच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी मोठ्या उपचारांची गरज असल्याचं सांगितलं. खर्च लॉकडाऊनमध्ये जाणार होता. अनिल पुन्हा चिंतेत पडला. रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, एकदा मला वाचवलंत, आता माझ्या मुलालाही तुमची कृपा मिळू द्या. दुसऱ्याच दिवशी त्याच्या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय योजनेतून जवळपास संपूर्ण उपचाराचा खर्च मंजूर केला. डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आणि काही दिवसांत मुलगा पूर्णपणे बरा झाला. अनिलच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं की संकट आली म्हणून स्वामी दूर जात नाहीत, उलट त्या संकटातच ते आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात. या दिवसापासूनच अनिलने एक नियम केला. कोणतीही परिस्थिती असो, आधी घाबरायचं नाही, आधी स्वामींचं नाव घ्यायचं. काळ पुढे सरकत गेला. त्याची आर्थिक स्थिती सुधारली. घरात सुख शांती आली. पण त्याने कधीही अहंकार केला नाही. प्रत्येक यशाचं श्रेय तो स्वामी समर्थांच्या कृपेलाच देत राहिला. मित्रांनी विचारलं, तुझ्या आयुष्यात एवढा बदल कसा झाला? तो हसत फक्त एकच वाक्य म्हणायचा, जेव्हा मी स्वतःवरचा भार स्वामींच्या चरणी ठेवला, तेव्हाच माझ्या आयुष्याचा मार्ग बदलला. मित्रांनो, या कथेचा अर्थ असा नाही की फक्त प्रार्थना करा आणि काहीही करू नका. श्री स्वामी समर्थ नेहमी कर्म, श्रद्धा आणि संयम याचा मार्ग शिकवतात. आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहायचं, पण परिणामाची चिंता स्वामींवर सोपवायची. जीवनात संकट येणारच. काही वेळा आपल्याला वाटेल की आता सर्व संपलं, पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर सकाळ येते. श्रद्धा आणि विश्वास कधीही सोडू नका. जर तुम्ही आज कठीण काळातून जात असाल, तर मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित आजचा तुमच्या आयुष्याचा बदलाची सुरुवात होईल. समारोप. स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो.
वेळ लागू शकतो, परीक्षा होऊ शकते, पण स्वामींची कृपा योग्य वेळ आली की नक्कीच मिळते. त्यामुळे संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि स्वामींचं नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ.